नमस्कार रसिक श्रोते हो. पद्मभूषण D.C. शाह म्हणजेच श्रीमान देवचंद छगनलाल शाह यांच्या जीवनपटाबद्दल आज आपण थोडक्यात पण बरीच काही माहिती जाणून घेणार आहोत. निपाणीचे भाग्यविधाता, मानवतावादी, दानशूर, श्रेष्ठ समाजसेवी, दिनोद्धारक, जनकल्याणाभिलाषी, शिक्षणप्रेमी, कर्मकठोर, अनुशासनप्रिय, धर्मानुरागी, लक्ष्मीपुत्र सरस्वतीचे उपासक, प्रशांतमूर्ती असे आणि जनसामान्यांचे दैवत, मध्यमवर्गीयांचे श्रद्धास्थान आणि आश्रयस्थान अशी कीर्ती असणारे, त्याचबरोबर थोऱ्या मोठ्यांचे स्नेही, सामाजिक, राजनैतिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याचे प्रेरणास्थान म्हणजे D.C. शाह उर्फ श्रीमान देवचंद छगनलाल शाह असं नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभी राहते पांढरा शुभ्र शर्ट, साध्या पद्धतीने नेसलेले धोतर, हातात सोनेरी पट्ट्याचे घड्याळ, गोरेपणाला उठाव आणणारी बोटातील सोन्याची अंगठी, बेताची उंची, मध्यम शरीर बांधा, विशाल डोळे, चेहऱ्यावर प्रसन्न आणि सात्विक भाव, प्रांजळ साधेपणा आणि खर्जातील गोड आवाजात मार्मिक बोलणं, विविध क्षेत्रातील मान्यवरांशी घनिष्ठ संबंधातून साठलेले अनुभवाचे सार, प्रगाढ माणुसकी, अखंड जपणारे दानशूरत्व, एकंदरीतच असं रूप डोळ्यासमोर उभं राहतं ते देवचंद भाई यांचं. छगनलाल उगरचंद शाह आणि धार्मिक वृत्तीच्या सौ तानुबाई यांच्या पोटी 6 मे 1912 रोजी अकोळ येथे देवचंदजींचा जन्म झाला. अत्यंत संस्कारशील वातावरणामध्ये त्यांचे बालपण गेले. शाळेत ते दरवर्षी उत्तम गुणवत्तेने पास होत. त्यांचे अक्षर वळणदार, नेटके आणि टपोरे होते. बुद्धी तल्लख आणि स्मरणशक्ती उत्तम. याचमुळे विषयांचे आकलन त्यांना लगेचच होत असे. अंकगणित, भूगोल आणि इतिहास हे त्यांचे आवडीचे विषय. मातोश्रींच्या इच्छेनुसार त्यांनी व्यवसायात लक्ष जरी घातलेलं तरी घरी खाजगी शिक्षकांच्या मदतीने मॅट्रिकपर्यंतच्या इंग्रजी शिक्षणाची तयारी त्यांनी केली. पुढील काळात उद्योग व्यवसाय सांभाळतच शिक्षण, समाजकार्य आणि राजकारण यात उत्तुंग यश यांनी संपादन केलं. पतीच्या सुखदुःखात समरस होणारी, जबाबदाऱ्यांचा भार हलका करणारी आणि संसारात सदैव स्मित आणि आनंदाचा सुगंध दरवळत ठेवणारी स्त्री ही खरी पत्नी. असे आदर्श पत्नीचे सर्व गुण साकार करणाऱ्या सौ अनुसूयाबाई म्हणजेच देवचंद भाईंच्या जीवनातील मूर्तिमंत मांगल्यच होत्या. देवचंद भाईंना एकूण 3 कन्या, स्नेहलता, सुवर्णा, उज्ज्वला आणि एकुलता एक पुत्ररत्न किरण. देवचंद भाईंचे वय अवघे 22 वर्षाचे होते. 1934 सालची नगरपालिकेची त्रैवार्षिक निवडणूक आली. देवचंद भाई निवडणुकीस उभे राहिले आणि चांगल्या मताधिक्याने निवडूनही आले. 1934 ते 1937 या काळात देवचंद भाईंनी अनेक कामे हाती घेतली आणि ती पूर्ण केली. त्यांनी पूर्ण केलेल्या कामाची पावती 1937च्या निवडणुकीत परत विजयी होऊन वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी निपाणीच्या नगराध्यक्षपदी निवड झाली. 1940 मध्ये पुन्हा नगरपालिकेची त्रैवार्षिक निवडणूक झाली आणि देवचंद भाई पुन्हा दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले. निपाणी नगरपालिकेत निवडून येताच ते व्यापार उद्योग सांभाळत नगरपालिकेत नेमाने जाऊ लागले. आपल्या मृदुभाषी, प्रेमळ, मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी नोकरांना जिंकले. दैनंदिन बाबी तत्परतेने निकालात काढणे आणि शहराच्या विकासाच्या कायमस्वरूपी बाबी, शिक्षण, रस्ते, दिवाबत्ती, पाणी, आरोग्य, उद्याने, क्रीडांगणे, पुतळे, नगररचना योजनापूर्वक आणि कष्टपूर्वक पूर्ण करणे हा ध्यास घेऊन 1933 ते 1955 या काळात नगरपालिका इमारत
हायस्कूल इमारत विस्तार, राणी लक्ष्मीबाई सुतिकागृह, मोफत वाचनालय ग्रंथालय, आयुर्वेदिक दवाखाना, शिशु संगोपन केंद्र आणि सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे जवाहरलाल तलावाची निर्मिती. देवचंदजींना आपल्या आयुष्यात अनेक मानसन्मान मिळाले. महाराष्ट्र सरकारने त्यांना मानद दंडाधिकारी हा बहुमान दिला. देवचंद शाह यांच्या कार्यामुळे आणि त्यांच्या कलागुणांमुळे त्यांना अनेक थोरा मोठ्यांचा सहवास लाभला. आचार्य विनोबा भावे, पुरुषोत्तम दास टंडन, पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, बी डी जत्ती, बी शंकरानंद, देवराज अरस, निजलिंगप्पा, सका पाटील, बॅरिस्टर नाथ पै, छत्रपती शहाजी महाराज, जनरल माणेक शा, लेफ्टनंट जनरल थोरात, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, व्ही शांताराम, चंद्रकांत मांढरे, भाई माधवराव बागल, शंकरराव किर्लोस्कर. याचप्रमाणे काही व्यापारी जवेरीबाई पटेल, मनोहरभाई पटेल, मणिभाई पटेल आणि त्यांच्याच बरोबर मोहनलाल हरगोविंददास भाई यांसारख्या अनेक लोकांचा त्यांना सहवास लाभला. श्री देवचंद भाईंचे व्यक्तिमत्व मनोहर होते. शांत स्वभाव आणि जीवनातील सर्वत्र समतोल साधण्याची वृत्ती यामुळे त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक माणूस सहजासहजी त्यांचा स्नेही व्हायचा. पेढीवर, एखाद्या संस्थेच्या कारभारात किंवा समारंभाच्या वेळी श्री देवचंद भाई एकाच वेळी विविध कामं करत असताना दिसायचे. पण कामाचा कितीही ताण पडला तरी ते प्रक्षुब्ध होत नसत. पेढीवर असताना ते एकीकडे तंबाखूची प्रतवारी ठरवत असत, आलेल्यांचे कुशल विचारत. आमदार देवचंद शाह यांचा निरअहंकारी स्वभाव हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक विशेष आकर्षक अंग होतं. संपत्ती आणि तदअनुषंगिक सर्व सुखसोयी उपलब्ध असतानाही श्री शाह यांना गर्वाने कधीही स्पर्श केला नाही. वास्तविक त्यांच्याजवळ सर्व गुण आणि विशेषतः नम्रता असल्यानेच संपत्तीने त्यांचा आश्रय घेतला असे म्हणणे योग्य होईल. विद्येप्रमाणे लक्ष्मीही विनयेने शोभते हे त्यांनी आपल्या हितकर आणि नम्र वागणुकीने दाखवून दिले. देवचंदजींचे सर्वात मोठे वैभव म्हणजे त्यांनी जोडलेली माणसे. राज्यकारभार, साहित्य, वृत्तपत्र व्यवसाय, कला, व्यापार, उद्योगधंदे, शिक्षण, व्यवस्थापन, नागरी कारभार इत्यादी आणि इतर स्तरातील अक्षरशः हजारो लोकांना त्यांनी आपल्या नम्र, उदार आणि सहाय्यक वागणुकीने आपलेसे केले होते. देवचंदजींच्या सहवासात आलेला प्रत्येक माणूस त्यांच्या विशाल कुटुंबात सामीलच होत असे असा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. माणसे जोडण्याची ही अद्भुत कला हा देवचंदजींचा सर्वात मोठा गुण होता असं म्हटलं पाहिजे. देवचंद भाईंची धर्मनिष्ठा अढळ होती. परमेश्वरावरील नितांत विश्वासामुळे त्यांना अत्यंत बिकट प्रसंगातही असामान्य मनोधैर्य लाभे. जीवनात आपण विविध व्यवसाय आणि विविध कार्य करतो, पण अखेर आपण सर्व परमेश्वराची लेकरे आहोत आणि आपण निमित्त मात्र असून करता करविता तोच आहे अशी त्यांची भावना होती.
आपल्या हातून होईल तेवढे सहाय्य इतरांना देत राहणे हेच आपले मुख्य कार्य आहे असे देवचंदजी मानित असल्याने त्यांच्या सहाय्य गंगेत हजारो लोक आतापर्यंत पावन झाले आहेत. कधी ते आपत्तीने उद्ध्वस्त झालेला कुणाचा संसार उभा करून देत, तर कुणाच्या उतरत असलेल्या व्यापाराची घडी नीट बसवून देत. कुणाला परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठी ते मदत करत, तर कुणी आजारी असल्यास त्याची विचारपूस करून ते त्याला आधार देत असत. अशा अनेक वर्षांच्या स्नेहाने त्यांनी विविध स्तरातील हजारो लोकांचे अलोट प्रेम संपादन केले होते. श्री देवचंद शाह छात्रालय कागल ही संस्था सुरू करतानाची उद्दिष्टे पाहण्यासारखी आहेत. अस्पृश्यतेचे उच्चाटन करून समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, सुसंस्कृतता, नीतिमत्ता रुजवून जनसेवा हाच धर्म. यातून देवचंद शाह यांचे समाजाबद्दलचे विचार स्पष्ट होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे कसे मिळवावेत हे जाणणारे अनेक लोक या देशात आहेत, पण मिळवलेले पैसे समाज कल्याणासाठी मुक्त हस्ताने खर्च करणारा देवचंद भाईंसारखा दिलदार लक्ष्मीपुत्र विरळच. शिक्षणाच्या क्षेत्रात पाण्यासारखा पैसा दान करून देवचंद भाईजींनी ज्ञानाची गंगा कित्येक गोरगरीब लोकांच्या दारात पोहोचवली. अनेक शिक्षण संस्थांना त्यांनी उदार हस्ते मदत केली. 1952 मध्ये ते लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर आमदार म्हणून निवडून आले. बेळगाव, कारवार, निपाणी हा भाग संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट होऊ शकला नाही. देवचंद भाईंनी इतरांच्या सहकार्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्य जोरात सुरू ठेवले. शिष्टमंडळे, पंचायतींचे ठराव, दार कमिशन, फाजल अली कमिशन यांच्या पुढे निवेदने, त्याचप्रमाणे काँग्रेसची शिस्त पाळून लोकसभेतही या जनतेचा आवाज जोरदारपणे उठावा यासाठी प्रयत्न केले. सीमा भागातील मराठी जनतेबद्दलच्या अपार कळवळ्यातून संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे कार्य धसास लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दुर्दैवानं हा प्रश्न अजूनही भिजत पडला आहे. या भाषिक अस्मितेतूनच जनता शिक्षण मंडळाची निर्मिती झाली. या गावात कॉलेज झाल्याशिवाय निपाणीला पुन्हा पाऊल टाकणार नाही या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तळमळीच्या उद्गारांनी अस्वस्थ होऊन श्रीमान देवचंदजींनी कॉलेज उभे करण्याचा विधायक संकल्प सोडला. दिनांक 4 सप्टेंबर 1960 रोजी जनता शिक्षण मंडळ, अर्जुन नगर पोस्ट, निपाणी, जिल्हा कोल्हापूर संस्थेचे नाव ठरवण्यात आले. 18 जून 1961 रोजी जनता महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्यास अर्जुन नगरचा संपूर्ण माळ जनसागराने फुलला होता. उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी केली होती. पाहुण्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक पद्धतीने तयारी झाली होती. पाहुण्यांचे आगमन होताच जनसागरामध्ये एकच चेतना निर्माण झाली. नामदार यशवंतरावजी चव्हाण यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने केलं गेलं. त्यांच्याबरोबर देशभक्त रत्नाप्पा अण्णा कुंभार हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात फीत कापून करण्यात आली आणि त्यानंतर उद्घाटन फलकाचे अनावरण करण्यात आले. देवचंद भाईंनी हार तुरे आणि गुच्छ देऊन नामदार यशवंतरावजी चव्हाण यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होताच. 4 जानेवारी 1967 रोजी देवचंद कॉलेज नामाभिधान समारंभाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक आणि नामदार बाळासाहेब देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या समारंभाची सुरुवात झाली. या कार्यक्रमास तमाम जनसागर लोटला होता.
निपाणी आणि परिसरातील अनेक मान्यवरही या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य ए पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. माननीय वेणीचंद दोशी यांनी नामाभिधानाच्या फलकाचे उद्घाटन करण्यास माननीय पाहुण्यांना विनंती केली आणि फलकाचे उद्घाटन झाले. देवचंद भाईंचे राजकारण, समाजकारण, शिक्षण क्षेत्र यातील यशाचा पाया व्यापार उद्योगाने घातला. विधायक कार्याला आर्थिक पाठबळ लागते, ते या व्यवसायाने पुरवले. तंबाखू व्यापारात लोकांनी तंबाखू सम्राट ही पदवी देण्याइतपत उदंड यश त्यांनी मिळवले. महाराष्ट्रात अनेक रत्ने जन्माला आली. त्यातील कित्येक लोक दंतकथातून शोभावित अशी कर्तृत्ववान आहेत. देवचंद भाई या मालिकेतील एक लक्षवेधी रत्न. या रत्नाची पारख भारताच्या राष्ट्रपतींनी केली आणि 1968 मध्ये त्यांना पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आलं. हा किताब पुरेसा नाही असे भारत सरकारच्या लवकरच लक्षात आले असावे, म्हणून त्यांनी 1971 मध्ये त्यांना पद्मभूषण या किताबाने गौरवले. महाराष्ट्रात पद्मभूषण फारच थोडे. त्यांची मालिका काढली तर त्यात केवळ एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच रत्न आहेत. आणि यामध्ये एक रत्न म्हणजे श्रीमान देवचंद भाई छगनलाल शाह हे होत. रसिक श्रोते हो, देवचंदजींचा एकूण जीवनपट पाहत असताना संत तुकारामांच्या या ओळींची आठवण होते. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.